नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अशा डाऊटवरती देणार आहोत की ॲव्हरेज स्टुडंट NDA क्लिअर करू शकतात का? खूप स्टुडंट्सने विचार केलेला असतो की NDAसाठी फक्त टॉपर विद्यार्थी लागतात किंवा 10वी आणि 12वी कमी मार्क असेल तर NDA शक्य आहे का? परंतु ही कंप्लीट ट्रूथ नाहीये. सगळ्यात आधी NDA काय पाहतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. NDAमध्ये फक्त मार्क्स बघितले जात नाही. NDAमध्ये पोटेन्शियल, डिसिप्लिन, पर्सनॅलिटी ही बघितली जाते. रिटन एक्झामबद्दल बोलायचं झालं तर NDA मॅथमॅटिक्स आणि गॅट हे 10th आणि 12th लेवलचे सब्जेक्ट आहेत. जर बेसिक क्लिअर असतील, डेली प्रॅक्टिस असेल तर ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा NDAची रिटनची एक्झाम क्लिअर करू शकतो. प्रॉब्लेम्स या ठिकाणी तुमचे मार्क्स नाही आहेत. प्रॉब्लेम तुमचं या ठिकाणी प्लॅनिंग आहे आणि प्रॉब्लेम तुमचं कन्सिस्टन्सीमध्ये आहे. आता आपण पुढच्या पार्ट्सवरती येऊया की SSB बद्दल. समजा SSB तुम्हाला पर्सेंटेज विचारतं का? तर SSB तुम्हाला पर्सेंटेज विचारत नाही. तुम्ही किती प्रेशर हँडल करू शकता, तुम्ही कसं लीड करता, तुम्ही ऑनेस्ट आहात की नाही, तुम्ही किती रिस्पॉन्सिबल आहात, तुम्ही जबाबदारी कशी घेता, हे सगळं चेक केलं जातं. खूप टॉपर्स SSB मध्ये रिजेक्ट होतात आणि खूप ॲव्हरेज स्टुडंट SSB मध्ये रिकमेंड होतात. कारण SSB तुमचं मार्कची टेस्ट घेत नाही, ती एक माइंडसेटची टेस्ट घेते. ॲव्हरेज स्टुडंटकडे एक ॲडव्हान्टेज असतो, तो मेहनत करायला तयार असतो. गायडन्स प्रॉपर असेल आणि डिसिप्लिन असेल तर तो नक्कीच पास होऊ शकतो. NDA क्लिअर करण्यासाठी जीनियस कॅन्डिडेट लागत नाही. कन्सिस्टन्सी, राईट गायडन्स आणि करेक्ट एन्व्हायरमेंट लागतं. जर स्टुडंट रोज थोडा थोडा अभ्यास करत गेला, फिजिकल फिटनेस त्याने मेंटेन केली आणि प्रॉपर पद्धतीने करंट अफेअरच्या न्यूज फॉलो केल्या, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह केलं, तर NDA हे तुमच्यासाठी अचिवेबल आहे. एक गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ॲव्हरेज स्टुडंट्स म्हणजेच वीक स्टुडंट नसतो, तो अनपॉलिश टॅलेंट असतात. जर तुम्ही स्वतःला ॲव्हरेज समजत असाल तर घाबरू नका. स्टार्ट युअर प्रिपरेशन टुडे अँड स्टे कन्सिस्टंट. जर तुम्ही NDA आणि NDA फाउंडेशनसाठी सिरियस असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन चेक करा. राईट प्लॅनिंग अँड राईट मेंटरशिप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. यामुळेच ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा NDA क्लिअर करू शकतो. व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा